समाधान धर्म आणि बालसंस्कार केंद्राच्या वतीनं शालेय साहित्याचं वाटप आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता। समाधान धर्म व बालसंस्कार केंद्राच्या वतीनं रेवणसिद्धेश्वर मंगल कार्यालयात शालेय साहित्याचं वाटप आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता। यावेळी व्यासपीठावर नगरसेवक डॉक्टर किरण देशमुख, उद्योजक लक्ष्मीकांत चाटला, महांतेश गुळगी, सामाजिक कार्यकर्ते वीरेंद्र हिंगमिरे, चंद्रकांत मुंडे, दत्तात्रय बडगू, मल्लिकार्जुन सोन्ना यांची उपस्थिती होती। भवानीपेठ परिसरातील इंदिरा वसाहत, भाजी मार्केट, घोंगडे वस्ती, मड्डी वस्ती, जोडभाई पेठेतील 500 विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं वाटप समाधान धर्म आणि बालसंस्कार केंद्राच्या वतीनं करण्यात आलं। यावेळी नगरसेवक डॉक्टर किरण देशमुख यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं। आपण हे काम करत असताना मगाशी आपल्या मनोगतमध्ये सुभाषांना म्हणाले की आम्ही सुद्धा लहान असताना आम्हाला कोणीतरी मदत केलं होतं, त्याचाच एक परतफेड म्हणून आपण समाजाला काहीतरी देणं लागतो या भावनेतनं त्यांनी हा कार्यक्रम घेण्यास सुरुवात केला। आज जे होतकरू विद्यार्थी आहेत ज्यांना आपण शालेय साहित्य देत आहोत त्या विद्यार्थ्यांना मी सांगू इच्छितो की हे मदत नाही, हे तुम्हाला एक संधी आहे। आपल्या कष्टकरी आई वडिलांनी आपल्यासाठी जे स्वप्न पाहिलेलं आहे हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी शिक्षण हा एकमात्र शस्त्र आहे जे आपल्या स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण वापरू शकतो। आणि या शस्त्राला आपण जे काही गरज असते ते पुरवण्यासाठी जे सुभाषांनाच्या मार्फत या ठिकाणी आपण साहित्य घेत आहोत हे सुद्धा आपण मोठे झाल्यावर आपण स्वतःच्या पायावर उभारणार आणि यानंतर आपण एक चांगल्या नोकरी लागू किंवा चांगल्या आपल्या समाजात एक चांगलं नाव जेव्हा होईल त्यावेळेस आपण सुद्धा या समाजाचं काहीतरी देणं लागू या भावनेतनं आपण सुद्धा त्यावेळेस आपण विद्यार्थ्यांना मदत करावं या भावनेतनं आपण आजचा संधी हा मदत हा स्वीकारावा। सामाजिक कार्यकर्ते तथा उद्योजक वीरेंद्र हिंगमिरे यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं। तत्पूर्वी प्रास्ताविक केंद्राचे संस्थापक सुभाष कलशेट्टी यांनी तर सूत्रसंचालन ओंकार मुंडे आणि आभार केदार खोबरे यांनी मानले।